लोकांचा असा म्हणजे दृष्टिकोन होतो, गैरसमज होतो की ज्योतिबाचा आणि यमाईचा विवाह सोहळा होतो, जमदाग्नी आणि यमाई देवीचा विवाह सोहळा होतो. नमस्कार मित्रांनो, पुण्याने स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या करवीर निवासने या यूट्यूब चॅनलवर. तर महाराष्ट्रात साजऱ्या केल्या जाणाऱ्या यात्रांपैकी एक सर्वात महत्त्वाची यात्रा म्हणजे करवीरच्या ज्योतिबाची चैत्र यात्रा. तर आजचा आपला मुद्दा हाच असणार आहे की ज्योतिबा, चैत्र यात्रा आणि यमाई देवी ह्या तिघांचा संबंध काय. चला तर मग पाहूया चैत्र यात्रा भाग 1. वाराणस्याधिक क्षेत्र करवीरपूर महंत भुक्तिमुक्ती प्रदम्रणात् वाराणस्य यवाधिकम्. नमस्कार. कोल्हापूर म्हटलं की आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर दोन मोठी मंदिरं उभी राहतात. त्यातील पहिलं मंदिर म्हणजेच अर्थातच करवीर निवासिनी आई अंबाबाईचे मंदिर, तर दुसरं म्हणजे दख्खनचा राजा श्रीनाथ केदार अर्थातच जनमानसात जो ज्योतिबा म्हणून प्रचलित आहे त्यांचे मंदिर. ज्योतिबाच्या संपूर्ण वर्षांमध्ये विविध कार्यक्रम होत असतात, परंतु ज्योतिबाची संपूर्ण वर्षातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे ज्योतिबाची चैत्र यात्रा, जी चैत्र पौर्णिमेला भरत असते. त्याचबरोबर ज्योतिबा मंदिरामध्ये अजून 2 यात्रा भरत असतात, जी म्हणजे श्रावण षष्टीला भरणारी चोपडाईची यात्रा आणि त्याचबरोबर चैत्र षष्टीला भरणारी ज्योतिबांची यात्रा. अशा या 3 मुख्य यात्रा आपल्याला ज्योतिबांच्या मंदिरात पाहायला मिळतात. तर आज आपण चैत्र यात्रेविषयी सविस्तर माहिती करून घेणार आहोत. ही चैत्र यात्रा म्हणजे नक्की काय, किंवा हा चैत्र यात्रेचा सोहळा, हा घाट नेमका कशासाठी, हे आज आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. परंतु त्याआधी जर चैत्र यात्रा नेमकी काय आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर पहिला ज्योतिबांचा अवतार कसा झाला हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. काही लोकांच्या मते ज्योतिबा हे फक्त भगवान शंकरांचे अवतार आहेत, परंतु असं नसून जर आपण केदार विजय या ग्रंथाचा आधार घेतला तर ज्योतिबांचा अवतार हा ब्रह्मा विष्णू महेश, त्याचबरोबर कोटी सूर्यांचे तेज आणि त्याचबरोबर जो जमदाग्नी ऋषींनी आपला क्रोधांश परशुरामा अवतारावेळी आपण काढून टाकला होता, तो क्रोधांश देवांनी धारण करून असे 5 गुण एकत्र येऊन देवांचा अवतार झालेला आहे. त्यामुळे देवांचा अवतार हा फक्त कोणी एका त्रिदेवांच्या एकत्रित रूपाने झालेला आहे. आज गाभाऱ्यामध्ये जी मूर्ती विराजमान आहे ती जर आपण बघितली तर देवांनी अनुक्रमे खड्ग, डमरू, त्रिशूळ व अमृत पात्र धारण केलंय. त्याचबरोबर देवांच्या पायाखाली देवांचं वाहन जे शेषनाग आहे तो आहे. त्याचबरोबर देव क्रमणपद मुद्रेत उभे आहेत. क्रमणपद मुद्रा अर्थात देवांचा डावा पाय हा किंचित वाकलेला आहे, तर देवांचा उजवा पाय सरळ आहे. अशी ही बटू रूपातली, बटू अर्थात 12 वर्षाच्या तरुण मुलाच्या रूपातली मूर्ती आहे. देवांच्या डोक्यावरती जटा आहेत. त्याचबरोबर जी आपण आज अलंकार पूजेमध्ये बघतो, ज्या देवांना जे दागिने जडवले जातात ते नाथ संप्रदायांचे दागिने आहेत जे देवांना आज आपण बघितलं तर नाथांचं मंदिर हे एक मंदिर नसून तर 3 मंदिरांचा समूह आहे. त्यामधील जर पहिला गाभारा आपण बघितला तर त्यामध्ये नाथांचं ज्योतिर्स्वरूप म्हणजे लिंग स्वरूप ज्योतिर्लिंग आहे. दुसऱ्या गाभारामध्ये नाथांची मूर्तिमंत शक्ती अर्थात चरपटांबा चोपडाई आहे. तर तिसऱ्या गर्भागारात स्वतः नाथ विराजमान आहेत. त्याचबरोबर नाथांच्या परिवार देवतांपैकी नाथांचे जे सेनापती आहेत ते कालभैरव आपल्याला मंदिराच्या बाहेर दिसून येतात. त्याचबरोबर नाथांची सदर सिंहासन आणि नाथांच्या स्नानासाठी जिथून पाणी घेतलं जातं ती बारव देखील मंदिर प्रकारात आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर नाथांचा मूळ मुख्य गाभारा जिथे आहे तिथेच देवी महालक्ष्मी अर्थातच आई अंबाबाईचा देखील गाभारा आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर बाहेर आल्यानंतर आपल्याला नाथांचा जिथं हवन केला जातो ती जागाही आपल्याला पाहायला मिळते. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची चैत्र पौर्णिमा यात्रा ही 1 एप्रिल रोजी आहे आणि सकाळी घंटानाद पहाटे 3 वाजता होतो. नंतर शासकीय अभिषेक होतो. तहसीलदार यांच्या हस्ते मानाचा अभिषेक असतो. तिथून महाआरती झाल्यानंतर देवाची महापूजा होते. अलंकारिक महापूजा नंतर झाल्यानंतर धुपारतीचा कार्यक्रम होतो. कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी 12:30 वाजता मानाची सासनकाठी निनाम पाळली ही पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजन होऊन सासनकाठ्या सर्व यमाई मंदिराकडे प्रस्थान होतात आणि तिथून पुढे मग 5:30 वाजता पालखी सोहळा यमाई देवीकडे प्रस्थान होतो. यमाईकडे मंदिराकडे गेल्यानंतर कठ्यार म्हणजे जमदाग्नी आणि यमाई देवीचा विवाह सोहळा संपन्न होतो. लोकांचा असा म्हणजे दृष्टिकोन होतो, गैरसमज होतो की ज्योतिबाचा आणि यमाईचा विवाह सोहळा होतो,
जमदाग्नी आणि यमाई देवीचा विवाह सोहळा होतो। हे कट्यार म्हणजे जमदाग्नी। तर आता आपण यमाई देवीची अवतार कथा पाहूया। तर कोणी एकेकाळी सातारा जिल्ह्यातील औंध गावामध्ये औंधासूर नावाचा राक्षस राज्य करीत होता। तो प्रजेचे छळ करत होता, त्यामुळे ज्योतिबांनी त्याचा अंत करण्याचा निश्चय केला। त्यावेळी ज्योतिबा औंध गावी गेले व औंधासुरासोबत 7 दिवस 7 रात्री घनघोर युद्ध केले। परंतु इतके घनघोर युद्ध होऊन देखील औंधासूर काही मरत नव्हता। त्यावेळी देवांनी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिले। त्यावेळेला देवांना कळाले की या राक्षसाचा अंत तर देवीकडून आहे। त्यावेळी देवांनी सौंदतीच्या रेणुकेला ये माई अशी हाक मारली व त्या देवांच्या त्या हाकेला देवी प्रकट झाली, म्हणून तिचे नाव यमाई असे पडले। त्यानंतर देवीने औंधासुराशी युद्ध करून औंधासुराचा वध केला व देवी औंध गावी स्थायिक झाली। आजही सातारा जिल्ह्यातील औंध गावी यमाई देवीचे भव्य असे मंदिर आहे। औंध गावी देवी सव्य ललितासनात बसलेली असून देवीने खड्ग, त्रिशूळ, डमरू व पानपात्र धारण केलेले आहे। तर आता हीच औंधची यमाई ज्योतिबा डोंगरावरती कशी प्रकट झाली ते आपण पाहूयात। परंतु त्याआधी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्योतिबा आणि यमाईचं नातं हे आई व मुलाचं आहे। पूर्वी परशुराम अवतारात देवांनी आईला वचन दिले होते, अर्थातच रेणुकेला वचन दिले होते की ज्या वेळेला पुढील अवतारात मी ज्योतिबा अवतार घेईन त्यावेळेला तुझं आणि जमदाग्नींचं पुन्हा मिलन घडवून आणेन। त्याच वचनाला अनुसरून आजची चैत्र यात्रा पार पडत असते। चैत्र यात्रे दिवशी सकाळी देवांचा अभिषेक होतो। अभिषेकानंतर देव पालखीत बसतात। त्यानंतर सर्व काठ्या, सासन काठ्या त्याचबरोबर लवाजम्यासह देव यमाई मंदिराकडे प्रस्थान ठेवतात। संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर देव यमाई मंदिराजवळ पोहोचतात। देवांची पालखी देव स्वतः हे यमाई मंदिराच्या बाहेर आज देखील आपण पाहिलं तर तिथे राज सदर आहे किंवा सदर सिंहासन आहे, त्या सदर सिंहासनावर देवांची पालखी विराजमान होते। त्या पालखीतील देवांची कठार, अर्थातच आपण जसं पाहिलं की देवांचा अवतार होताना देवांनी ब्रह्मा विष्णू महेश त्याचबरोबर कोटी सूर्यांचं तेज आणि त्याचबरोबर जो जमदाग्नी ऋषींचा रवांश अर्थात क्रोधांश धारण केला होता तो म्हणजे देवांची कट्यार। तीच कट्यार यमाईच्या मंदिरात घेऊन नेली जाते। तिथे यमाई व ऋषी जमदाग्नींचा क्रोधांश अर्थातच ऋषी जमदाग्नी यांचा विवाह सोहळा पार पडतो। यावरून हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्योतिबा आणि यमाईचा विवाह सोहळा पार पडत नाही, तर ज्योतिबा आपल्या आई वडिलांचा अर्थातच जमदाग्नी ऋषी व रेणुका माता यांचा विवाह सोहळा पार पाडतात। ज्योतिबा त्यावेळेला सदर सिंहासनावर विराजमान असतात। त्यानंतर कट्यार पुन्हा पालखीत विराजमान होते व देव पुन्हा आपल्या मंदिराकडे जायसाठी प्रस्थान ठेवतात। हा जो संपूर्ण सोहळा आहे याला चैत्र यात्रेचा सोहळा म्हटलं जातं। काही भक्तांचा असा गैरसमज आहे की चैत्र यात्रे दिवशी ज्योतिबा व यमाईचं लग्न लावलं जातं, तर तो एक गैरसमज आहे। तर त्या दिवशी यमाई व ऋषी जमदाग्नी यांचं लग्न सोहळा पार पडतो व देव पुन्हा आपल्या गाभाऱ्यात विराजमान होतात। तर आता ही यमाई ज्योतिबा डोंगरावरती कशी आली तर ते आपण पाहूयात। तर दरवर्षी ज्योतिबा आपल्या सर्व लवाजम्यासह त्याचबरोबर सासन काट्यासह चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला औंध गावी जायचे। तिथे देवी यमाईचा लग्न सोहळा देवांच्या कटारीसोबत पार पडायचा व देव पुन्हा गडावरती यायचे। पण एके दिवशी देवीने देवांना असं वचन दिलं की देवा आता तुम्हाला औंधला यायची गरज नाही, मीच ज्योतिबा डोंगरावरती प्रकट होते। असं म्हणून देवी चाफेपणात प्रकट झाली। जे आज आपण यमाईचं मंदिर बघतोय ते तिथे देवी प्रकट झाली। त्यानंतर चैत्र यात्रेचा सोहळा हा ज्योतिबा डोंगरावरती सुरू झाला। चैत्र यात्रेचा संपूर्ण दिनक्रम आपण पुढील भागामध्ये पाहूयात। तोपर्यंत जय जगदंब उदयोस्तु। वाराणस्याधिक क्षेत्र करवीरपुर महंत भुक्तिमुक्ति प्रदम नृणात् वाराणस्य यवाधिकम्।